दुसरीकडे रोहित पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीसाठी येत आहेत। बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यानं आपल्यावरती कारवाई होत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। सर्व कागदपत्र आपण ईडीकडे दिलेली आहेत, तरी आज प्रत्यक्ष कार्यालयामध्ये बोलवल्यानं आपण कार्यालयात सुद्धा आपण या ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करू असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार विधिमंडळ परिसरामध्ये गेले, तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि त्यानंतर ते आता पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। राष्ट्रवादीचे कार्यालय आणि ईडीचं कार्यालय अगदी जवळ आहे आणि त्याच परिसरामध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्रामधून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले आहेत। ही राष्ट्रवादीच्या कार्यालयातली दृश्य आपल्याला दिसत आहेत। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा सध्या कार्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत। अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात। याच्यामागे काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। तर विधान भवन परिसरामध्ये सध्या रोहित पवार पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यासोबतच भारताचं संविधान जी शिळा आहे त्या ठिकाणी सुद्धा ते नतमस्तक झाले। विधान भवनाच्या समोर नतमस्तक झाले। आपण जनतेचे प्रश्न याच माध्यमामधून सोडवतो, त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला वंदनीय आहेत त्यांचं आपण आधी त्यांना नमस्कार करून अभिवादन करून पुढच्या कारवाईला जाऊ असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि इथूनच ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत, जिथे याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचलेले आहेत। या सर्वांशी ते तिथे जाऊन भेट घेतील आणि साधारण 11 वाजेच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। ईडीचं कार्यालय आणि राष्ट्रवादीचं कार्यालय अगदी जवळ आहे, काही मीटरवरती आहे, त्यामुळे याच परिसरामध्ये सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत। रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी आणि ही जी कारवाई होतीये ही सूडबुद्धीने होतीये असा थेट आरोप या सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे। सकाळपासून आपण त्यांच्या प्रतिक्रिया बघतोय। आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। दुसरीकडची दृश्य आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयातली। खासदार सुप्रिया सुळे आपल्याला दिसतायत। खासदार सुप्रिया सुळे स्वतः रोहित पवार यांना आपल्या गाडीमधून ईडीच्या कार्यालयापर्यंत नेणार आहेत आणि त्याच दरम्यान मोठं शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादीच्या वतीने केलं जाणार आहे। त्यामुळे एकीकडे ईडीची कारवाई तर दुसरीकडे राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन सुद्धा आपल्याला आज दिसून येणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आहेत। राजू, सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत? सुप्रिया सुळे आम्हाला दिसतात। अमोल, पाहतो आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। रोहित पवार थोड्याच वेळामध्ये प्रदेश कार्यालयात पोहोचले आणि त्यानंतर ईडी कार्यालयामध्ये जाणार आहेत। मात्र रोहित पवार पोहोचण्याच्या आधी जे आहे ते राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला पाहायला मिळतंय का दोन्ही नेते जे आहेत ते दाखल झालेले आहे आणि जोपर्यंत यांची रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे स्वतः दोघेही राष्ट्रवादी कार्यालयामध्ये थांबून राहणार आहे। राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पाहतो आपण राज्यभरातून अनेक पदाधिकारी आले, कार्यकर्ते आलेले आहेत आणि एक प्रकारचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होताना पाहायला मिळतात। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी सुद्धा होताना जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे आता रोहित पवार काही वेळामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणाहून ते ईडी कार्यालयामध्ये चौकशी जाणार आहे। मात्र त्याच्या आधीच पाहतोय आपण का राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर असतील किंवा रोहित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा फौजफाटा आहे। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी लढणार आहे, मी सर्व अधिकाऱ्यांना सहकार्य करेल। मात्र कुठेतरी कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय का सूडबुद्धीची ही कारवाई आहे आणि त्या विरोधामध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घोषणा होताना पाहायला मिळतात। खरं तर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर जे आहे
सगळे बॅनर लावलेले आहे. काळ संघर्षाचा आहे पण होईल सगळं ठीक करणारा आपलं कृत्य प्रामाणिक आहे. मी पण रोहित पवार अशा प्रकारचे जे आहे ते अनेक बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष योद्धा म्हणून जे आहे ते बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकूण पाहिलं आपण तर या ठिकाणी शरद पवार गटाचे जे आहे ते नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आता तर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये विद्या चव्हाण असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे आणि इतर नेते सुद्धा दाखल होताना पाहायला मिळतात. मात्र राज्यभरातून जे काही कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी मी रोहित पवार नावाची टोपी जी आहे ती घालून या ठिकाणी जमलेले आहेत आणि कुठेतरी सरकारचा निषेध जो आहे त्या कार्यकर्त्यांकडनं होताना पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का राजू? अगदी पाहतोय आपण कार्यकर्ते जमलेले आहे. भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. अगदी राष्ट्रवादीचं कार्यालयाचे दोन्ही बाजूचे परिसर असेल किंवा आधी ईडी कार्यालयाचा परिसर असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिकेडिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. राष्ट्रवादी कार्यालय असेल किंवा अगदी आपण पाहतोय ईडीच्या कार्यालयाकडे दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि आय कार्ड पाहिल्यानंतरच कार्यकर्त्यांना जे आहे ते सोडलं जात आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे. कुठल्या प्रकारची जे आहे ते अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांनी सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे. कारण राज्यभरातून कार्यकर्ते हे राष्ट्रवादी कार्यालय आणि ईडी कार्यालयाकडे दाखल होताना पाहायला मिळतात. तीव्र भावना आहे. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतोय. अमोल, राजू, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर ही दोन दृश्य रोहित पवार अगदी काही मिनिटांमध्ये आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्या सगळ्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. रोहित पवार शरद पवार यांची भेट घेतील, चर्चा करतील आणि त्यानंतर ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत. तर ही आजची महत्वाची दृश्य आपण बघतोय. रोहित पवार यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे की मी कुठेही पळून जाणार नाही. ईडीच्या कार्यालयाला ज्या काही कागदपत्रांची गरज आहे, जी काही माहिती हवी आहे ती मी पूर्ण देण्याचा प्रयत्न करेन असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. विधिमंडळ परिसरामध्ये सध्या रोहित पवार होते, ते आता निघालेले आहेत. ईडीच्या कार्यालयाच्या जवळच राष्ट्रवादीचं सुद्धा कार्यालय आहे आणि त्याच ठिकाणी शरद पवार, सुप्रिया सुळे असे सर्व नेते सध्या जमलेले आहेत. या सर्वांशी रोहित पवार चर्चा करणार आहेत. आधी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून ईडीच्या कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते सध्या त्या परिसरात पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे सध्या रोहित पवार यांची वाट बघतायत. पुढच्या काही मिनिटांमध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील. आज समन्स क्या गया सर आपको? समन्स आई है. जो भी ये जो ऑफिसर्स है वो जो भी इंफॉर्मेशन मुझे मांगेंगे वो हम वहाँ पे देने वाले हैं. हम कोऑपरेट इसके आगे भी पहले भी किया है, आज भी किया करेंगे और कल भी करेंगे. रोहित, आपने बोला कि आप मराठी मानुस से डरने वालों में से नहीं है. तो डेफिनेटली मराठी मानुस किससे डरता है? कोई नहीं डरता. हम मराठी मानुस है, हम नहीं डरते. जो भी सपोर्ट चाहिए, हमने गलती नहीं किया, हम क्यों डरेंगे? हम इन्फॉर्मेशन असं लोकांचं मत आहे. मी हेच म्हणतोय अधिकाऱ्यांना. रोहित पवार सध्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या जवळ पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे त्यांची वाट बघतायत. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते सध्या या परिसरामध्ये आहेत. रोहित पवार यांना बघितल्यानंतर त्यांनी जल्लोष केलाय. एक मोठं शक्ती प्रदर्शन रोहित पवार यांच्या माध्यमातून आज केलं जाणार आहे. आपण बघतोय राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सध्या या परिसरामध्ये आहेत.
महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या कार्यालयावरती बारामतीमधल्या या कार्यालयावरती छापा टाकलेला होता। त्यानंतर त्यांना आज प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून चौकशीसाठी बोलावण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या रोहित पवार मुंबईच्या कार्यालयाच्या आसपास पोहोचलेले आहेत। सध्या ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जातील, जिथे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर त्याच गटातले काही महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आपल्या गाडीनं त्यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवतील आणि याच दरम्यान ह्या शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीनं एक मोठं शक्ती प्रदर्शन रोहित पवार करणार आहे। महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्यामध्ये 64 कारखाने हे चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत। आणि बारामती ॲग्रो या कंपनीची सध्या ईडी मार्फत चौकशी सुरू आहे। ईडीची ही जी कारवाई होतीये ती एका विशिष्ट दबावामधून होत असल्याची शंका त्यांनी आज सुद्धा बोलून दाखवली। आपण पळणाऱ्यांमधले नाहीये, माझी संघर्ष यात्रा जेव्हापासून निघाली तेव्हापासून माझ्यावरती हा कारवाईचा बडगा उगारला गेलेला आहे, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचं कार्यालय आपण बघतोय, राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहेत। सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत। सुप्रिया सुळे रोहित पवार यांची वाट बघतायत। शरद पवार आधीच पोहोचलेले असल्यामुळे सर्वच कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आधी रोहित पवार हे शरद पवार यांची भेट घेतील आणि त्यानंतर या कार्यालयामधून अगदी जवळच असलेल्या ईडीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार जाणार आहेत। गडबड करू नका, शांतपणे घ्या सगळं। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ईडीच्या कार्यालयात पवार आणि सुप्रिया सुळे काही बोलतात का ते पाहावं लागेल, परंतु नेत्यांसोबत रोहित पवार हे बैठक घेणार आहेत। शरद पवार आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये। शरद पवारांसोबत रोहित पवार आता चर्चा करतील। ही चर्चा अर्थातच आजच्या ईडी चौकशी संदर्भातली असेल आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेले आहेत। त्यामुळे एक दबाव आणि एक शक्ती प्रदर्शन पक्षाच्या वतीने सुद्धा करण्याचा प्रयत्न आहे। कार्यकर्ते बाहेर क्लाइड एक सेकंड कार्यकर्ते या ठिकाणी आता शरद पवार किंवा रोहित पवार, सुप्रिया सुळे काही बोलतात का ते पाहावं लागेल। रोहित पवारांनी शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले। रोहित पवार यांची आज ईडीमध्ये चौकशी होणार आहे। ईडी कार्यालयामध्ये, ईडीचं कार्यालय इथून अगदी काही मिनिटांवरती आहे, त्यामुळे अगदी जवळ असलेल्या या कार्यालयामध्ये रोहित पवार काही मिनिटांमध्ये पोहोचतील। महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीची ईडीच्या मार्फत सध्या चौकशी सुरू आहे। पुणे कार्यालय असेल किंवा बारामती तालुक्यातील काही कार्यालय असतील
त्या ठिकाणी ईडीनं आधीच छापे टाकलेले होते आणि त्यानंतर 24 तारखेला म्हणजे आज रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे त्यांनी आदेश दिलेले होते, त्या संदर्भातली नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार आता रोहित पवार अगदी काही मिनिटांमध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचणार आहे। तुर्तास राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये त्यांनी आपल्या नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे। सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आहेत। विशेष म्हणजे दिवसभर ही जी चौकशी आहे ती जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत शरद पवार याच कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत असं सुद्धा कळतंय। हाँ बोलिए ना भाई, ये पहले विजुअल जो दे रहा हूँ मैं, वो पैर छू कर शरद पवार का पैर छू, इम्पोर्टेंट विजुअल वो की कार्यालयाच्या आतली दृश्य आणि दुसरीकडे कार्यालयाच्या बाहेरची दृश्य। नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड या मतदारसंघामधून रोहित पवार येतात आणि त्याच मतदारसंघामधले शेकडो कार्यकर्ते सध्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। सरकार रोहित पवार यांना घाबरवण्यासाठी अशा पद्धतीची ही कारवाई सूडबुद्धीतून करत आहे असा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि ही आपण गर्दी बघतोय कार्यालयाच्या बाहेरची, राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते राज्यभरातून आलेले सध्या या परिसरात आपल्याला दिसत आहेत। एक मोठा दबाव टाकण्याचा आणि एक शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या माध्यमामधून केला जातो। सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। या सरकारने करायचं काय? या सरकारने करायचं काय? या सरकारने करायचं काय? महाराष्ट्राचा तर ही अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य रोहित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळची। आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा पुढे नेत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। बॅनर दिसतंय, जिथे तुमचा विचार संपतो तिथे आमचा डाव सुरू होतो, अशा प्रकारचे बॅनर इथे दिसतात। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? रोहित पवार आता थोड्याच वेळात ईडी कार्यालयात जातील। रोहित पवार साहेब हे आमदार आहेत, आपल्या मतदारसंघासाठी जर MIDC मागणी करत असतील तर यात गलत काय आहे? पवार साहेबांचे विचार कसे काय कमी करता येईल? हे सेंटरमध्ये पासून तर महाराष्ट्रात 3 बिघाडे सरकार बसलेलं आहे, अजित पवारचं, शिंदेचं आणि फडणवीस साहेबांचं। प्रश्न असा आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनसाठी, रोजगार निर्मितीसाठी, बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी जर ते MIDC मागणी करत असतील आणि जर तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये त्यांना जर बोलत असतील, पवार साहेबांचे विचार अशानं कमी होणार नाहीत। उलट पवार साहेब त्याच ताकदीने उभे राहतील आणि त्या गोष्टीचे तुम्हाला येणाऱ्या 2024ला त्याचा फरक आणि त्याचा परिणाम तुम्हाला निश्चित समोर येईल। काही महिला पदाधिकारी आहेत, काय सांगाल? रोहित पवार यांना आता ईडीच्या चौकशीसाठी काही होणार नाही। ईडी त्यांच्या विरोधात कोणी बोलला तर त्यांच्यावर ईडीच लावणार आहे। कार्यालयाच्या बाहेर पडलेले आहेत आणि इथून जोरदार शक्ती प्रदर्शन करत साधारणतः 11 वाजेच्या सुमारास ते ईडी कार्यालयामध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे। अर्धा तास उरलेला आहे आणि इथे आता रोहित पवार उतरलेले आहेत। शेकडो कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ खाली थांबलेले आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ
सगळे कार्यकर्ते सध्या या परिसरात जमलेले आहेत. पक्ष कार्यालयात बाहेर पडलेले आहेत आणि पक्ष कार्यालयातनं आता ते ईडी कार्यालयाकडे आपल्याला रवाना होताना पाहायला मिळत आहेत. त्यात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. रोहित पवार यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील आपल्या सध्याला होताना पाहायला मिळते आहे. एकूण जर का बघायचं तर ईडी कार्यालय ते जे पक्ष कार्यालयाचं हे ऑफिस आहे हे बलाड पियर परिसरात आहे आणि या बलाड पियर परिसरातनं आता हाकेच्या अंतरावर असलेल्या या ईडी कार्यालयामध्ये रोहित पवार जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच मोठ्या प्रमाणात इथं जर बघायचं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे सगळे सध्याला इथं आपल्याला हजर असल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील पक्ष कार्यालयातच आहेत. आताच रोहित पवार यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतलेली आहे आणि एकूण भेटीनंतर आता सध्याला ते ईडी कार्यालयाकडे रवाना होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीचा अभिषेक ढाळ, एबीपी माझा, मुंबई. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये ईडीकडून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ही चौकशी केली जाणार आहे आणि आपण गर्दी बघतोय. पोलिसांनी सुद्धा ही गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येनं बॅरिकेडिंग लावलेले आहेत. रोहित पवार सध्या आतमध्ये गेलेले आहेत आणि कार्यकर्त्यांना बाहेरच थांबवण्यात आलंय. ईडीच्या कार्यालयामध्ये सध्या रोहित पवार पोहोचत आहेत. सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून थांबवण्यात आलेला आहे, परंतु कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांसोबत रोहित पवार सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचत आहेत. ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते सध्या जमलेले आहेत आणि ईडीच्या कार्यालयापर्यंत ही मोठी गर्दी त्यांच्या सोबत आली. शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी आणि एकीकडे सुप्रिया सुळे स्वतः ईडीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार यांना घेऊन जात आहेत. सुप्रिया सुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं रोहित पवार यांच्या सोबत ईडीच्या कार्यालयामध्ये जात आहेत. एक विश्वास की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हे सांगण्याचा भारताचं संविधान रोहित पवार यांना दिलंय आणि आता रोहित पवार यांनी सुद्धा नमस्कार केलेला सुप्रिया सुळे यांना आणि आता चौकशीसाठी ते आज जातील. संपूर्ण पक्ष रोहित पवार यांच्या पाठीशी आहे हे सुचवण्याचा, हे दाखवण्याचा या निमित्तानं सुप्रिया सुळे यांच्याकडून, शरद पवार यांच्याकडून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हा प्रयत्न केला जातोय. रोहित पवार आता ईडीच्या कार्यालयामध्ये आत गेलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू होईल आणि त्यानंतर आता ही चौकशी किती तास सुरू राहते हे पाहावं लागेल, परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्ते तिथेच थांबतील असं सुद्धा बोललं जात आहे. अत्यंत महत्वाची दृश्य. रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे यांनी सोडलं आणि जाताना त्यांनी संविधानाची प्रत सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना दिली. संपूर्ण पक्ष तुमच्या सोबत आहे, संवैधानिक मार्गाने आपण हा लढा देऊ असा एक सूचक संदेश सुद्धा या माध्यमामधून दिला गेलाय. गर्दी अनियंत्रित होतीये. मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता पोलिसांची सुद्धा वर्दळ वाढलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांना पोलीस समजावून सांगतायत. सध्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे थांबलेल्या आहेत. रोहित पवार सध्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि आता ही चौकशी अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होईल. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या ईडीच्या कार्यालयामध्ये आज दिवसभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा ठाण मांडून बसणार आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ संपूर्ण पक्ष आज एकवटलेला आपल्याला दिसून येतोय.
राज्यभरातले कार्यकर्ते, विशेषतः कर्जत जामखेड मतदारसंघामधील रोहित पवार यांचे कार्यकर्ते सुद्धा आज मुंबईमध्ये पोहोचले। त्यांच्या समर्थनार्थ त्यांनी या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। रोहित पवार यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सातत्यानं रोहित पवार उचलतात आणि त्याचमुळे त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। ही दृश्य खूप महत्त्वाची आहेत। ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर जेव्हा रोहित पवार आतमध्ये जात होते तेव्हा संविधानाची प्रत सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना दिली। रोहित पवार यांनी सुप्रियाताईंना नमस्कार केला आणि त्यानंतर ते कार्यालयामध्ये गेलेले आहेत। आणि दुसरीकडे आपण कार्यकर्ते बघतोय, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ। CID असेल किंवा EWO किंवा ED या सगळ्यांना आतापर्यंत आपण सगळी माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती घेऊन आज ईडीच्या कार्यालयात मी जाणार आहे अशी प्रतिक्रिया अगदी काही मिनिटांपूर्वीच रोहित पवार यांनी दिलेली होती। ईडीचे अधिकारी जे काही प्रश्न विचारतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास मी समर्थ आहे। जर चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याचं काहीही कारण नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे तपास यंत्रणांना आपण पूर्ण सहकार्य करू असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। या चौकशीच्या नंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुन्हा एकदा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेसोबत असू आणि मी महापुरुषांच्या विचारांनी चालणारा, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा मराठी माणूस आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिली। आज विधान भवन परिसरामध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यासोबतच भारतीय संविधानाच्या समोर झुकून त्यांनी नमस्कार केला। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे अजूनही थांबून आहेत। दुसरीकडे त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा जोरदार घोषणाबाजी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।